साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सॉफ्ट टार्गेट म्हणून माजी मुख्यमंत्री फडणवीस यांना टार्गेट केले जाते का? याबाबत ब्राह्मण समाज समन्वय समितीचे समन्वयक यांनी ब्राह्मण समाज म्हणून देवेंद्र फडणवीस यांना प्रतिप्रश्न करत आतापर्यंत समाज म्हणून कुठे गेला होता असा प्रश्न काकासाहेब कुलकर्णी यांनी उपस्थित केलाय। गेल्या महाराष्ट्रातील वंचित खऱ्या अर्थानं गेल्या अनेक वर्षापासून पीडित आणि शोषित ब्राह्मण समाजाच्या मागण्यांसाठी आम्ही गेले अनेक वर्ष आंदोलनं करतोय। या आंदोलनांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस साहेब 5 वर्ष या राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांना त्यावेळेला ब्राह्मण असल्याची उपस्थिती त्यावेळेला का निर्माण झाली नाही हा माझा पहिला तुमच्या माध्यमातून प्रश्न आहे। नंबर 2चा विषय पुण्यातल्या दादोजी कोंडदेवांचा पुतळ्याचा विषय असेल, शनिवारवाड्याचा विषय असेल किंवा गडकरींच्या पुतळ्याचा विषय असेल, अशा अनेक विषयांसाठी आम्ही ज्या वेळेला निवेदनं दिली, आंदोलनं केली, त्या वेळेला आदरणीय फडणवीस साहेबाला जात का दिसली नाही हा माझा दुसरा प्रश्न आहे। नंबर 3चा विषय गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजासाठी तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न एक मोठा भयान बनलेला आहे। या रोजगाराच्या प्रश्नासाठी आम्ही गेले अनेक वर्ष परशुराम आर्थिक विकास महामंडळ व्हावं यासाठी आम्ही गेले अनेक वर्ष शासनाची झगडतोय, आंदोलनं करतोय, मोर्चे काढतोय, परंतु देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांना साधं महामंडळ जाहीर करावं वाटलं नाही। त्यांनीसुद्धा त्या प्रश्नावर त्याची दखल घेतली गेली नाही ही आम्हाला खंत आहे। नंबर 4चा विषय असा आहे की राज्यामधली पौरत्य करणाऱ्या ब्राह्मणांची संख्या ही खूप अत्यल्प आहे। ज्या मंदिरामध्ये ब्राह्मण पौरत्य करणारे मंदिरं आहेत ती मंदिरं शासनाने 2014 ते 2018 या काळात सगळ्यात जास्त काढून घेतली, शासनाच्या ताब्यात घेतली आणि पौरत्य करणाऱ्या ब्राह्मण समाजाला त्या ठिकाणी काढून टाकण्यात आलं। जसं की कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर असेल किंवा पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर असेल, मला अशी आणखीन उदाहरणं सांगता येतील। परंतु त्या पौरत्य करणाऱ्या माणसावर अन्याय झाला त्याची पर्यायी व्यवस्था देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना काय केली? तुम्हाला ब्राह्मण म्हणून त्यावेळेला उपरती आली नाही, आत्ता का उपरती यायला लागली? माझा हा 5वा प्रश्न आहे। आणि सगळ्यात शेवट ज्या वर्ग 2च्या ब्राह्मणांच्या जमिनी या शासनाने काढून घेतल्या वर्ग 1च्या नावाखाली, त्या प्रश्नासाठी आम्ही गेले अनेक वर्ष झगडतोय की आमच्या जमिनी ज्या आम्हाला कुळ कायद्याने मिळालेल्या आहेत, ज्या आम्हाला मंदिराच्या करून खातो म्हणून आम्हाला मिळालेल्या जमिनी आहेत, त्या शासनाने काढून घेतल्यावर देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना आमच्या या जमिनीचा विषय मार्गी का लावला नाही? सरकार गेलं, सत्ता बदलली, आत्ताच फडणवीस साहेबाला जात का आठवायला लागली? गेले अनेक वर्ष आम्ही आंदोलनं करतोय, त्या आंदोलनाला साहेबांनी आम्हाला वेळ दिला नाही भेटायला, त्या आंदोलनात आमची दखल घेतली नाही। साधं परशुराम आर्थिक विकास महामंडळ जे त्यांच्या हातात असताना जाहीर करता आलं नाही आणि आज मात्र सत्ता गेल्यानंतर ब्राह्मणांबद्दल उपरती निर्माण व्हावी माझ्यासारख्याच्या मनात, सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झालेला प्रश्न आहे। खऱ्या अर्थानं मराठा समाजाच्या विषयावर काल त्यांना हा प्रश्न निर्माण व्हावा म्हणजे खरंच मला थोडा आश्चर्याचा धक्का बसला। त्याचं कारण असं आहे की या महाराष्ट्रामधला मराठा समाज हा नेहमी ब्राह्मणांसोबत असतो, ब्राह्मणांसोबत होता, आहे आणि असणार आहे। त्याचं कारण ज्या वेळेला आम्ही आंदोलनं केली त्या वेळेला मराठा समाज आमच्यासोबत होता, आमच्यासोबत राहिलेला आहे। आणि ज्या वेळेला मराठा आरक्षणासाठी सोलापुरातला मराठा क्रांती मोर्चा निघाला त्यावेळेला आम्ही सुद्धा त्यांना पाठिंबा दिला। त्यामुळं जातीच्या विषयामध्ये राजकारण पुढाऱ्यांनी करू नये, ज्या त्या जातीचे ज्या ते प्रश्न तुम्ही तात्काळ सोडवावेत एवढी आमची माफक अपेक्षा आहे। त्यामुळे जातीत भांडण लावणं किंवा जातीचा प्रश्न राजकीय विषय करून त्याच्यावर काहीतरी भांडवल निर्माण करणं दुर्दैव, खऱ्या अर्थानं हे राजकारणाचं दुर्दैव असं मला या ठिकाणी म्हणावं लागेल।